आज चर्चा करण्याचा योग आला तो एक चांगली संधी म्हणून आणि एक चांगला अनुभव म्हणून. मुळात आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात. यासाठी सर्वात प्रथम हे लक्षात घेण्याची गरज आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं माध्यम नाही, तर स्वतःला आणि स्वतःच्या क्षमतांना पूर्णतः विकसित करण्यासाठी आणि सर्वांगाने विकसित करण्यासाठीचं उत्तम माध्यम म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. आज इथं या विषयावर चर्चा करताना मला सर्वप्रथम वाक्य आठवतंय ते आदरणीय भरत आंधळे सरांचं. तुमचा, आमचा आणि आदरणीय खारोडे सरांचा, आमचा सर्वांचा या क्षेत्रातला एक प्रथम आदर्श म्हणजे भारत आंधळे सर. आंधळे सरांचं एक वाक्य मला आठवते. ते वाक्य असं की जर स्पर्धा परीक्षेने तुमचं वाटोळं केलं असं तुम्ही म्हणता, तर खऱ्या अर्थानं जर वाटोळं झालं असेल तर आणखीन थोडी मेहनत घ्या, आणखीन थोडा जोर लावा, म्हणजे जे यश तुम्हाला मिळेल ते यश देदीप्यमान असेल. म्हणजे जर या क्षेत्रात वाटोळं होणे असं म्हटल्या जाते तर त्याचा खरा मतितार्थ म्हणजे यशस्वी होणे असाच आहे. मुळात स्पर्धा परीक्षेत करायचं काय जेणेकरून आम्हाला नेमकं यश मिळेल, या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळं आहे. परंतु एक सगळ्या उत्तरांमध्ये साम्य आहे. ते साम्य म्हणजे तुमची कणखर मानसिकता आणि तुमची ध्येयनिष्ठा किती मोठी आहे हे तुमच्या यशाचं प्रमाण ठरवते. सर्वात प्रथम मी सांगेन की स्पर्धा परीक्षेत उतरताना तुमचं ध्येय निश्चित पाहिजे. एक नेमकं ध्येय म्हणजे ध्येय म्हटलं म्हणजे पर्टिक्युलर पोस्ट किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंट नव्हे, तर ध्येय म्हटलं म्हणजे सर्व ध्येयातली सार्वत्रिक समानता ती अशी की ध्येय म्हटलं म्हणजे सरकारी नोकरी हे माझं ध्येय आहे. सर्वप्रथम तुमचं ध्येय नोकरी आहे, नंतर त्याला एक टॅग किंवा एक नाव लागतं की मला PSI व्हायचं आहे, मला STI व्हायचं आहे, मला राज्यसेवा मेन्स काढायची आहे, किंवा त्याच्यानंतर मला UPSC क्रॅक करायची आहे, मला SSC GD क्रॅक करायची, SSC CHSL क्रॅक करायची, SSC CGL क्रॅक करायची. हे टॅग नंतर लागतं. परंतु पहिलं प्राथमिक टार्गेट आहे मला नोकरी मिळवायची आहे, तीही सरकारी. आणि त्याला जोडून एक महत्वाचं वाक्य, महत्वाचं तत्व की मला कुठल्याही किमतीवर, मेहनतीच्या कुठल्याही किमतीवर, कुठलीही मेहनतीची किंमत मोजून मला नोकरी प्राप्त करायची आहे. ही मानसिकता जर तुमची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही नोकरीच्या स्पर्धेत टिकू शकाल. मुळात आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो की आपण निश्चित केलंय की आपलं ध्येय आहे नोकरी मिळवणे. मग नोकरी मिळवणे जर ध्येय आहे तर ते ध्येय आपण कसं गाठायचं, नेमका रस्ता कोणता आहे? रस्ते अनेक आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे एक चौक आहे. ज्या चौकात उभं राहिल्यानंतर 4 प्रकारचे रस्ते, 4 प्रकारचे मार्ग तुम्हाला खुणावतात. पण तुमचा मार्ग नेमका कोणता हे तुम्हाला निश्चित करायचं आहे. हे सांगायला तुम्हाला कोणी तिसरी व्यक्ती येणार नाही. क्लासेसच्या भूमिका, मार्गदर्शकांच्या भूमिका, संचालकांच्या भूमिका या पथदर्शक असतात. म्हणजे कोणत्या रस्त्यावर चालायचं हे ते तुम्हाला दाखवतात. तुमच्या ॲबिलिटीज काय आहेत, तुमच्या डिसॲबिलिटीज काय आहेत, म्हणजे तुमच्या क्षमता आणि अक्षमता काय आहेत, यावर प्रकाश टाकण्याचं काम, नेमकं बोट ठेवण्याचं काम हे मार्गदर्शक करत असतात. पण तुमच्या यशाचा मार्ग, तुमचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय येते आणि काय येत नाही, पहिल्यांदा ध्येय ठरवणे, नंतर स्वतःचे कमकुवत बाजू आणि मजबूत बाजू दोन्हींचं विश्लेषण स्वतः करून आपण किती मजबूत आणि किती कमकुवत आहोत, कुठं अत्यंत मजबूत आहोत आणि कुठं अत्यंत कमकुवत आहोत, असं वर्गीकरण करून स्वतःचा प्रवास पूर्ण करायचा असतो. मुळात माझ्यासारख्यानं जो यशस्वी समजला जातो, सक्सेसफुल समजला जातो, किंवा जो कोणी स्पर्धेत सक्सेसफुल समजला जातो, तो नेमकं करतो काय? तो या 2च गोष्टी करतो. पहिले ध्येय निश्चिती आणि नंतर तुमच्या ॲबिलिटीज आणि डिसॲबिलिटीज, क्षमता आणि अक्षमता म्हणजे काय आहेत याचं वर्गीकरण करणे. आणि ह्या 2 गोष्टी केल्यानंतर तिसरी गोष्ट जी तिसऱ्या क्रमाने जरी येत असली तरी ती प्रथमही आहे, ती म्हणजे मानसिकता. तुम्ही स्पर्धेला
कोण्या मानसिकतेने सामोरं जाता ते सर्वात महत्वाचं ठरते की तुमचं यश कसं असेल, तुमचं यश किती मोठं आहे हे तुमच्या मानसिकतेवर आणि त्यातून तुमच्या हातून होणाऱ्या सरावावर आणि तुम्ही त्या स्पर्धेला परीक्षेला कसं ऍप्लिकेबल होता त्याच्यावर आहे. मुळात म्हटलं म्हणजे असं की सचिन रमेश तेंडुलकर एक महान क्रिकेटर, तुमच्या सर्वांचा आमचा आदर्श समजला जातो क्रिकेट जगतामध्ये, पण एक सर्वोत्कृष्ट फलंदाज असलेला सचिन तेंडुलकर प्रत्येक मॅचच्या आधी आणि प्रत्येक मॅचच्या नंतर सातत्यपूर्ण सराव करतो, तेव्हा त्याचा तो सराव त्याच्या कलात्मक फलंदाजीच्या स्वरूपात आपल्याला टीव्हीवर दिसतो. म्हणजे सातत्यपूर्ण सराव, अखंड सराव हा तुम्हाला यशाच्या अगदी जवळ पोहोचवतो. मुळात लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा माझ्या दृष्टिकोनातून काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विथ मी. सो माझ्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षा म्हणजे युद्ध. इट इज अ बॅटल फील्ड. हे एक प्रकारची युद्धभूमी आहे. इथं तुम्हाला स्वतःला सतर्क ठेवायचं आहे आणि दसो दिशांत म्हणजे 10 दिशांनी सतर्क राहायचंय. 10 दिशांनी सतर्क राहणं म्हणजे काय, तर सतत आपल्याला अपडेट राहणं. इथली सतर्कता म्हणजे अपडेट असणे म्हणजे आपल्याला नवीन काय येतंय. एक लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा एक व्यापक क्षेत्र आहे. त्याला कुठल्या एका विषयाचं किंवा एका संकल्पनेचं बंधन नाहीये. जेवढी स्पर्धा वाढेल तेवढे विषयाची व्याप्ती वाढेल आणि तेवढा तुमचा अभ्यासही वाढणं महत्वाचं आहे. म्हणून तुमचा विषय, तुमचा अभ्यास आणि तुमच्या क्षमता काय आहे हे तुमच्या लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हटलं म्हणजे की काही विषय, करंट अफेअर सारखा विषय आहे की करंट अफेअर रोज अपडेट होत असते. मग याच्यासाठी उपाय काय करायचा, या विषयात आपण कसं निष्णात व्हायचं. परफेक्ट म्हणत नाही मी, निष्णात व्हायचं म्हणजे तुमच्याकडून जास्तीत जास्त ॲक्युरेट अँसर्स क्लिक झाले पाहिजेत, परफेक्ट अँसर्स क्लिक झाले पाहिजेत. याच्यासाठी उपाय काय आहे, तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही सतत अपडेट असणं महत्वाचं आहे. आणि अपडेटसाठी तुम्ही अत्याधुनिक आणि अद्ययावत जी अध्ययन साधने आहेत ती तुम्ही अभ्यासायला पाहिजेत. करंट अफेअर करताना तुम्ही सर्वात प्रथम टॉपिक वाईज, सेक्शन वाईज करंट अफेअर तयार करणे हा करंट अफेअरचा सुटसुटीत अभ्यास करण्याची पद्धत आहे. म्हणजे पुरस्कार हा जर एक टॉपिक घेतला तर त्यामध्ये सर्व प्रकारचे पुरस्कार, मग क्रीडा क्षेत्रीय पुरस्कार असतील, राजकीय क्षेत्रातले पुरस्कार असतील, नागरी पुरस्कार असतील, संरक्षण विषयक क्षेत्रातले पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, प्रादेशिक असतील, आंतरराष्ट्रीय असतील, अशा प्रकारे एक सेक्शन पूर्ण पुरस्कारांचा. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन असेल नियुक्ती, प्रत्येक क्षेत्रामध्ये होणारी नियुक्ती, क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या नियुक्त्या, राजकीय क्षेत्रात होणाऱ्या नियुक्त्या, निवडणूक आयोगात होणाऱ्या नियुक्त्या, मंत्रिमंडळात होणाऱ्या नियुक्त्या, जिल्ह्याचे कलेक्टर, त्याच्यानंतर विविध शासकीय विभागाचे आयुक्त, विविध डिपार्टमेंटचे कमिशनर जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावे लागतात, यांची एक स्वतंत्र यादी. त्याच्यानंतर नवोदित हा मी तयार केलेली एक संकल्पना आहे. मी अभ्यास करत असताना मी नवोदित एक चॅप्टर तयार केलं होतं. नवोदित मध्ये आपण असं म्हणू शकतो, एखाद्या क्रीडा प्रकारात समाविष्ट झालेला नवीन खेळाडू, एखादी नवीनतापूर्ण घटना जी करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, अशा प्रकारच्या अत्यंत नाविन्यपूर्ण गोष्टींची माहितीची गोळा करणे, अशी माहिती गोळा करणे म्हणजे नवोदित मध्ये मी ती गोळा करायचो. म्हणजे एका शब्दात सांगायचं झालं तर मी माझी स्टडी म्हणजे करंट अफेअरची स्टडी खास करून सेक्शन वाईज, टॉपिक वाईज करायचो. याच्यामध्ये कसं होतंय, सुटसुटीत अभ्यास होतो. टॉपिक वाईज तुम्हाला मटेरियल अवेलेबल राहते आणि ते टॉपिक सुटसुटीतरित्या अभ्यास करायला मिळते.
हे झालं करंट अफेअरचं. त्यातल्या त्यात आता आपण पुढचा विषय घेऊ मराठी व्याकरण. मराठी व्याकरण अभ्यासताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की व्याकरणाचे सगळ्यात महत्वाचे बेसिक्स आहेत की स्वरांची संख्या, व्यंजनांची संख्या, त्याच्यानंतर संधीनंतर बेसिक ज्या व्याकरणाच्या संकल्पना आहेत त्या तुमच्या व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरा मुद्दा, त्यानंतरचा दुसरा विषय आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स हा विषय मुळात अत्यंत खोल आणि अत्यंत किचकट विषय आहे. मुळात मॅथ म्हटलं की पोटात गोळे येण्याचे प्रसंग आपल्या सर्वांचेच होतात, परंतु स्पर्धा परीक्षेतला मॅथ आणि जनरल मॅथ याच्यातला बेसिक फरक हा आहे की जनरल मॅथ मध्ये तुम्हाला वर्ग 1 ते 10 पर्यंत पूर्ण ज्ञान, पूर्ण नॉलेज ठेवावं लागतं, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग 5 ते 8चं तुम्ही बेसिक, वर्ग 4 ते 8चं तुम्ही बेसिक नॉलेज जरी मॅथचं ठेवलं, बेसिक तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर तुम्ही मॅथमॅटिक्स सारखा विषय सहज क्लिअर करू शकता. आणि याच्यासाठी मी केलेला विशेष प्रयत्न असाच की आदरणीय खारोडे सरांच्या माध्यमातून आमचं मॅथची तयारी करताना एकच सूत्र होतं सरांचं किंवा आमचं सर्वांचं की ज्या गणिताकडे तुम्हाला पायरीनं पोहोचायचं आहे, प्रॅक्टिस तुम्ही जरूर पायरीनं करा. गणिताची प्रॅक्टिस तुम्ही निश्चित पायरीनं करा, स्टेप टू स्टेप गणित सोडवा, परंतु एक उत्तर सोडवायला, परीक्षेत एक उत्तर सोडवायला 36 सेकंद असतो. 36 सेकंदात जर उत्तराकडे पोहोचायचं आहे तर पायरीनं पोहोचून सहज पोहोचणं होणार नाही. तर मग तुमच्या एक ट्रिक्स तयार करा, ट्रिक्स पहा की कुठलं गणित किती शॉर्ट मध्ये सोडवलं जाईल, याचे तुम्ही ट्रिक्स पहा. जसं 20चा वर्ग किती, तर 20चा वर्ग 400, मग 20 गुणिले 20 करायचं, मग बघायचं. त्याच्यापेक्षा 20चा वर्ग काढताना तुम्ही जर 2 शून्य पहिले ठेवून दिले आणि 2 दुणे 4 सरळ 20चा वर्ग 400. अशा अनेक ट्रिक्स मॅथ्स मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ट्रिक्स रिलेटेड बुक्स, मॅथ्सची ट्रिक्स रिलेटेड बुक्स रेफर करा, वाचा आणि इतका सराव करा, खास करून सराव इतका करा. या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक विषयातला एक कॉमन दुवा आहे, सराव तुम्ही किती करता याच्यावर तुमचं स्किल अवेलेबल आहे. तुमचं स्किल तुम्ही पॉलिश किती करता याच्यावर तुमची सक्सेस अवेलेबल आहे. मॅथच्या ट्रिक शोधण्यात जितका अर्थ आहे तितक्या त्या ट्रिक्सची प्रॅक्टिस किती जास्त करता त्यावर तुमचं यश आहे. त्याच्यानंतर हेच सूत्र IT म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये लागू पडते. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये खास करून तुमचा अप्रोच काय आहे, तुम्ही किती लवकर तुम्ही तुमची अंदाज क्षमता काय आहे, तुम्ही अंदाज किती उत्तमरित्या लावू शकता, याच्यावर बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. अर्थातच याच्या काही ट्रिक्स आहेत, याच्या काही पद्धती आहेत, त्याचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला करावा लागेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि मुळात पुस्तकं कोणते वापरायचे, तुम्हाला तुमचा अभ्यास जर क्वालिटी पूर्ण असेल तुमचं येणारी सक्सेस आहे क्वालिटी पूर्ण असेल. मग क्वालिटी पूर्ण स्टडीसाठी मटेरियल सुद्धा क्वालिफाईड किंवा क्वालिटी पूर्ण पाहिजे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मटेरियल निवडताना ऑथराइज मटेरियल आणि पूर्ण मटेरियल किती अर्थपूर्ण आहे आणि ते किती सोर्स मधून ते नॉलेज येत आहे हेही तपासणं आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सर्वांमध्ये तुमची मानसिकता कणखर असणं अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा हा प्रवास सरळ राजमार्गी प्रवास नाही, हा मार्ग अत्यंत खडतर आणि अत्यंत तुमची परीक्षा घेणारा मार्ग आहे. म्हणायचं झालं तर तुम्हाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा समानतेनं आणि समांतर फरकानं सामना करायचा आहे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. ज्या प्रकारे आपण यशाचा आनंद उपभोगतो, यश आपण स्वीकारतो, जितक्या उदारतेने यशाचं स्वागत करतो तितक्याच औदार्याने पराभवही तुम्ही स्वीकारला पाहिजे, हे मूलमंत्र आहे. मी कोण्या अधिकारानं सांगतो तर अधिकाराचं उत्तर हे आहे की आज एक पोस्ट हातात आहे, पण याच्या अगोदर 3 ते 4 पोस्ट जेव्हा प्रवासात होतो, स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात होतो,
त्या 3 ते 4 पोस्ट ज्या निघण्याच्या मार्गात होत्या त्या केवळ 1 किंवा 2 मार्कांनी जायच्या. जेव्हा 1 किंवा 2 मार्कांनी अपयश येतं तेव्हा मान्य करतो की खूप तुटायला होतं, खूप थकायला होतं. असं वाटतं की आता सगळे मार्ग संपले. पण जिथं कुठं सगळे मार्ग संपतात तिथं तुमचा मार्ग खुला होतो आणि तुम्ही यशाच्या मार्गावर मार्गस्थ होता. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमी बद्दल एवढंच सांगायचं आहे की दुसरे क्लास मनीची इन्व्हेस्टमेंट करतात, पैशाची इन्व्हेस्टमेंट करतात. आदरणीय प्राध्यापक राजीव खारोडे माणसाची इन्व्हेस्टमेंट करतात. एक प्रसंग आहे, यश आणि अपयश याच्यातली धुमल रेषा, लक्ष्मण रेषा कशी ओलांडायची याचं एक उदाहरण आहे. ऍक्च्युली 2 उदाहरण आहेत, पण एक सर्वात मोठं उदाहरण आहे. मार्च 2016 मध्ये मी सरांकडे दैनंदिन रुटीन प्रमाणे क्लाससाठी आलो. तेव्हा मी त्या दिवशी फी कलेक्शनचा दिवस होता आणि अगदी माफक दरामध्ये सर माझ्याकडून फी कलेक्ट करायची, माझी फी घ्यायची अगदी माफक दरात. परंतु माझी परिस्थिती लक्षात घेता आणि अर्थार्जनाचं इतर कुठलं साधन न असताना मी त्या दिवशी दादांना सांगितलं, सरांना सांगितलं सॉरी, की मी आजच्या नंतर, आज माझा बॅचचा शेवटचा दिवस आणि आजच्या नंतर मी बॅचला येऊ शकणार नाही, जेणेकरून मी आपली फी पेड करू शकत नाही म्हणून. तेव्हा सरांनी म्हटलेलं वाक्य लक्षात ठेवा, हे वाक्य म्हणण्याची हिंमत आणि ताकद फक्त त्या माणसात आहे. हे वाक्य म्हणण्याची हिंमत, ताकद आणि जिगर जर महाराष्ट्रात कोणात असेल तर राजीव खारोडे सरांमध्ये. तू फक्त काही विद्यार्थी येतात, काही काळानंतर निघून जातात, काही विद्यार्थी येतात यशस्वी होतात, पण काही विद्यार्थी शिक्षकाची इन्व्हेस्टमेंट असतात. तू माझा विद्यार्थी, तू माझी इन्व्हेस्टमेंट आहे. विद्यार्थ्याला इन्व्हेस्टमेंट बनवून शिकवणारा आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवणारा, केवळ यशाच्या पथावर मार्गस्थ करणारा नव्हे तर यशाच्या शिखरावर पोहोचवणारा एकच शिक्षक आहे. माझ्या मते तरी तुम्ही त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने ओळखता. तुम्हाला यशाचा मार्गस्थ करायचा असेल तर त्याच्यासाठी एकच महत्वपूर्ण मूलमंत्र आहे, सातत्य आणि फक्त सातत्य. जितकं तुमचं जास्त सातत्य असेल तितका तुमचा मार्ग सुकर आणि सुलभ आणि प्रशस्त होईल. माझ्या मित्रांनो, आयुष्यात एक सांगतो, युद्धाच्या काळात जेवढा, शांततेच्या काळात जेवढा घाम गाळाल तेवढं युद्धाच्या परिस्थितीत तुमचा रक्त कमी सांडेल. आणि दुसरं एक सांगतो, जगाचा पिच्छा सोडून द्या. मित्र काय करतो, मैत्रीण काय करते, भाऊ काय करतो, तबका काय करतो, शेजारचा काय करतो, हा विषय सोडून द्या. यशस्वी व्हायचा आहे ना, स्पर्धेत यशस्वी व्हायचं आहे ना, तर पहिल्यांदा जगाशी नातं तोडा. म्हणजे एकटे बसा असं म्हणत नाही, स्वतःला खोलीत कोंडून घ्या असं म्हणत नाही, संपर्कात सगळ्यांच्या राहा. पण तुमच्या आतल्या मनाला एक सांगून ठेवाय, जोपर्यंत माझं यश माझ्या जवळ येत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि जगाशी नातं तोडा याचा अर्थ असा की ज्या गोष्टी तुम्हाला डायव्हर्ट करणाऱ्या आहेत, अभ्यासापासून दूर नेणाऱ्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. मित्रांमध्ये बसणं असेल, कोणी आवाज दिला तर त्याला इंटरॅक्ट होऊन त्याच्यापर्यंत जाणं असेल, त्याच्यानंतर मूवीज बघणे असेल, बाहेर फिरायला जाणे असेल, या सगळ्या गोष्टीकडून तुम्ही साफ आउटसाइड व्हा, बाहेर जा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःला अंदरून हे करा. सर्वसाधारण असलेला प्रत्येक जण असाधारण का होतो हे लक्षात ठेवा. सामान्य गोष्टी सामान्य पद्धतीने केल्याने परिवर्तन होत नाही, सामान्य गोष्ट असामान्य पद्धतीने केली तर परिवर्तन होतं. क्रिकेट खेळणारे अनेक क्रिकेटर असतील, अनेक आले गेले, पण 24 वर्ष क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर आजही लक्षात आहे आणि पुढच्या पिढीच्याही लक्षात राहील. 1983च्या विश्वचषकामध्ये सामान्य घरातून, शेतकरी कुटुंबातून, ज्यांना फक्त लहानपणी म्हशी धुणं ज्याचं स्किल होतं, तो कपिल देव निखंज भारताच्या विजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार सिद्ध झाला. का की त्याने सामान्य गोष्ट असामान्य पद्धतीने केली. रांची सारख्या छोट्या शहरातून आलेला आणि स्वतःचं जीवन अत्यंत मर्यादित असलेला, केवळ आयुष्यात एक सक्सेसफुल लाईफ, एक सक्सेसफुल नोकरी असं त्याच्या कुटुंबाचं स्वरूप मानसिकता असलेल्या कुटुंबातून आलेला महेंद्रसिंग पानसिंग धोनी
तुमच्या सर्वांचा लाडका, आमच्या सर्वांचा लाडका धोनी असामान्य का ठरला? की प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं. तुमचा दृष्टिकोन तुमची दिशा बदलतो, लक्षात ठेवा. तुमचा दृष्टिकोन तुमची दिशा बदलतो. दोन पाय नसलेला दुसऱ्यावर अवलंबून असलेला, आज किंवा काल नव्हे तर आयुष्यभर असलेला जर आयुष्यात यशस्वी होतो, तर तुमचे दोन हात दोन पाय सलामत असताना तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल, याची मी 100% हमी देतो. पण त्यासाठी, या हमीला सत्य करण्यासाठी आणि यशाचं वास्तव प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमची तितकी मेहनत पाहिजे, हे मात्र नक्की. आपल्याला सगळ्यात, आणि आपलं, तुम्ही म्हणाल की बरेच विद्यार्थी स्पर्धेत येतात आणि सततच्या अपयशाला कंटाळून स्पर्धेच्या रेषच्या बाहेर जातात. त्याचं कसं करायचं? किंवा आम्हाला सतत कंटाळा येतो, सतत बसण्याचा कंटाळा येतो, 3 तास झाले लायब्ररीत बसलोय, नाही आता 1 कप चहा झालाच पाहिजे, थोडा बाहेर चक्कर झालाच पाहिजे, अशी जी मानसिकता असेल ना, तर आजच सोडून द्या, सगळं सोडून द्या. यशाची आकांक्षा, यशाची इच्छा जिची जितकी जास्त मोठी, तितकं त्याचं यश मोठं असतं. मित्रांनो, मला माझं यश हवंय, मला माझा सक्सेस हवाय, याच्यासाठीची जी जिद्द आहे, त्या जिद्दीमागे तुमची प्रेरणा किती मोठी आहे. तुमची सर्वांची प्राथमिक प्रेरणा आहे सरकारी नोकरी. ती प्रेरणा तुम्ही कोणासाठी ठेवली आणि त्या प्रेरणेमागची अंतरप्रेरणा तुमची काय, याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. कोणाला नोकरी कशासाठी करायची? मला माझ्या बाजूच्याला नोकरी पैशांसाठी करायची आहे, माझ्या बाजूच्याला नोकरी छोकरी चांगली मिळावी म्हणून करायची आहे, एखाद्याला नोकरी प्रतिष्ठेसाठी करायची आहे, एखाद्याला नोकरी बंगला गाडीसाठी करायची आहे. ह्या आपापल्या प्रेरणा असतात. पण तुम्हाला सरकारी नोकरी, प्रशासनात येण्याची इच्छा, याच्या मागची तुमची प्रेरणा, माझी प्रेरणा काय होती याचं उत्तर एक आहे. मला स्वतःच्या पायावर सिद्ध व्हायचंय, उभं राहायचंय आणि जगाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे, 2 पाय नसलेला व्यक्तीही प्रशासनाचा घटक बनून देशसेवा करू शकतो, ही त्याच्या मागची प्रेरणा होती. मला माझ्या देशाची सेवा करायची आहे, माझ्या राष्ट्रध्वजाची सेवा करायची आहे, ही प्रेरणा होती. म्हणून आज मी इथे आहे. विट इज द डिफरन्स सक्सेस आणि फेल्युअर, या गोष्टीतला डिफरन्स एवढाच आहे की तुम्ही फेल्युअर कसं कंट्रोल करता आणि त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडता. आणि 2 सवयी सांगतो. कधीच पेपर स्पर्धेची तयारी करत असताना, पर्टिक्युलर पेपरची तयारी करत असताना मित्रांनो, त्या पेपरची तयारी त्या पेपर पुरती करायची आणि पेपरवरून आल्यानंतर कधीच पेपरचा अनालिसिस करू नका, मित्रांशी चर्चा करू नका. कारण तुमची स्पर्धा अव्याहत आहे, तुमची स्पर्धा सातत्यपूर्ण आहे. आज एक पेपर झाला, 8 दिवसांना एक पेपर आहे, 8 दिवसांना आणखीन एक पेपर आहे. तर एक पेपर सॉर्ट आउट केल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर तुम्ही त्याच्यातून तुमचा माइंडसेट लगेच बाहेर काढला पाहिजे, नवीन तयारीसाठी लगेच आलं पाहिजे. म्हणून पेपरची चर्चा करणे, अनालिसिस करणे सहसा टाळा. त्याचं उत्तर तू काय लिहिलं, याचं उत्तर तू काय लिहिलं, मी हे लिहिलं ते लिहिलं, या विषयात पडू नका. अशा पद्धतीने तयारी करा.